नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 अपडेट आहे 5व्या मेरिट लिस्ट बाबत. लक्षात घ्या, आतापर्यंत 4 मेरिट लिस्ट आणि 4A सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट लागली. आता खूप सारे वेटिंग वरचे जे आपले विद्यार्थी आहेत ते वाट पाहून आहेत की नेमकं 5वी मेरिट लिस्ट लागणार की नाही लागणार, आणि लागली तर कुठल्या डिव्हिजनची लागेल, कुठल्या डिव्हिजनची लागणार नाही. आता आम्ही पुढे काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं अगोदर लक्षात घ्या सध्याची परिस्थिती डिव्हिजन नुसार. ओके, कारण की त्यांनी काय केलेलं आहे, GDS ने 4थ्या मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर 4A सप्लिमेंटरी लिस्ट त्यांनी त्या ठिकाणी पब्लिश केली. सप्लिमेंटरी लिस्ट ज्यावेळेस येत असते तिथून पुढच्या लिस्ट येण्याची शक्यता 50-50 असते, म्हणजे येऊ पण शकते किंवा नाही पण येऊ शकते. त्या सगळ्याचं डिटेल विश्लेषण सांगणार आहे तुम्हाला, फक्त 2 मिनिट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या, या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो आपली 4 म्हणजे 4थी मेरिट लिस्ट लागली, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं, पुढे चालून 4A त्यांनी सप्लिमेंटरी ऍज अ सप्लिमेंटरी लिस्ट म्हणून लावली. त्याच्यानंतर त्याचं सुद्धा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम दिलेला होता त्याचं त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुद्धा झाली. मग आता विद्यार्थ्यांना आशा होती की 4B किंवा कदाचित 5व्या मेरिट लिस्टना त्या ठिकाणी लिस्ट लागेल, आणि ती लागायलाच पाहिजे, कारण हजारो विद्यार्थी आणखी वेटिंग पिरियड वरती आहेत ज्यांना खरंच जॉबची गरज आहे. ओके, परंतु आता काय केलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही नोटीस केलं असेल 4A ज्यावेळेस लिस्ट लावली त्यावेळेस त्यांनी फक्त बारामती, गोवा डिव्हिजन आणि श्रीरामपूर डिव्हिजन या 3 डिव्हिजनचीच या ठिकाणी लिस्ट लावलेली होती. म्हणजे याचा अर्थ असा होतो का की फक्त ह्या 3च डिव्हिजनला व्हॅकंट पोझिशन राहिलेल्या होत्या, शिल्लक जागा राहिलेल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, काही वेळेस मागच्या पहिली मेरिट लिस्ट, दुसरी मेरिट लिस्ट, तिसरी आणि 4थी मेरिट लिस्ट या 4 मेरिट लिस्ट लागेपर्यंत काही मेरिट लिस्ट मध्ये गोवा डिव्हिजन मध्ये म्हणजे त्या ठिकाणी गोवा डिव्हिजनचं लागलेलं नव्हतं. त्याच्यात नंतर अहिल्यानगरचं, श्रीरामपूर किंवा छत्रपती संभाजीनगर की अहिल्यानगर कन्फर्म माहित नाही, परंतु श्रीरामपूर डिव्हिजन आहे तिथलं सुद्धा काही मधल्या लिस्ट लागल्या होत्या, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आणि निशाण काय चाललेलं नव्हतं, या डिव्हिजनची लिस्टच लागलेली नव्हती. ओके, त्याच्यासोबत हे बारामती डिव्हिजनचं जसं की 3ऱ्या-4थ्या विद्यार्थ्यांच्या कंप्लेन होता की सगळं महाराष्ट्र सर्कलच्या लिस्ट लागतात, त्यासोबत गोव्याची सुद्धा लिस्ट मेरिट लिस्ट मध्ये त्या ठिकाणी नव्हतं. ओके, आणि बारामतीचं काही लिस्ट मध्ये होतं, काही लिस्ट मध्ये नव्हतं. मग GDS ने काय केलंय, या ठिकाणी जे राहिलेल्या डिव्हिजन होत्या त्या डिव्हिजन मधला रिझल्ट 4A या नावाने पब्लिश केलेला आहे. ओके, 4A सप्लिमेंटरी लिस्ट या नावाने पब्लिश केलेला आहे. मग आता प्रश्न पडतो की आता कुठल्या कुठल्या डिव्हिजनला आणखी जागा शिल्लक असणार आहेत किंवा आहेत, मग कुठल्या अर्बन विद्यार्थी, रुरल विद्यार्थी, ग्रामीण किंवा शहरी भागातल्या डिव्हिजनला ज्यांनी प्रेफरन्स दिलाय त्यापैकी नेमकं संधी कोणाला आहे तर ते सुद्धा डिटेल सांगतो. तत्पूर्वी लक्षात घ्या, आता सुरुवातीच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये जवळपास 3000 प्लस त्या ठिकाणी व्हॅकंट पोझिशन होते ऍज अ GDS. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्ही जर विदर्भ साईडचे डिव्हिजन भरलेले असतील, विदर्भ साईड म्हणजे तुमचं नागपूर झालं, गडचिरोली झालं, गोंदिया झालं, अमरावती झालं, बुलढाणा झालं, ओके, या साईडला जर भरलेले असते त्या डिव्हिजनला सुद्धा मित्रांनो आणखी व्हॅकंट पोझिशन राहिलेल्या आहेत. ओके, म्हणजे असं नाही की त्या विदर्भ साईडच्या सगळ्या ज्या काही पोझिशन आहेत त्या भरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्ही जर ओपन कॅटेगरी असाल, OBC असाल, SC, ST, PWD किंवा म्हणजे ऑल ओव्हर कुठलीही कॅटेगरी असाला तरी विदर्भ साईडचे जे काही डिव्हिजन आहेत तुमचे त्याच्यामध्ये आणखी व्हॅकंट पोझिशन आहेत. फक्त आता तुम्ही कुठल्या डिव्हिजन मध्ये प्रेफरन्स दिलेला होता ते मला एकदा कमेंट करायचंय, त्या ठिकाणी मी जागा शिल्लक आहेत का नाही लगेच चेक करून तुम्हाला सांगण्यास मला मदत होईल. सो तुम्ही कमेंट करा कुठल्या डिव्हिजनला प्रेफरन्स केलता किंवा कुठे तुम्ही भरलेला होता फॉर्म. ओके, हे झालं विदर्भ साईड. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलात मित्रांनो तर या ठिकाणी कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई, कोकणी भाग या ठिकाणी जरी असणार तरी त्या ठिकाणी सुद्धा GDS ला जागा होत्या, आणि त्याच्या सुद्धा जवळपास 100% जागा भरल्या गेलेल्या नाही येतात. आता नागपूर साईड झालं, इकडे पश्चिम महाराष्ट्र झालं, आणि मराठवाडा साईड मध्ये तुमचं बीड जिल्हा झालं, लातूर झालं, जालना झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, धाराशिव झाले, वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आणखी ओपन पोझिशन मध्ये आहेत, ओपन पोझिशन मध्ये व्हॅकंट पोझिशन. ओके, याच्यामध्ये ऑल कॅटेगरीज म्हणजे तुमचं ओपन, OBC, PWD सगळ्यांच्या जागा शिल्लक आहेत.
तसेच विदर्भ साईडचे जिल्हे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र सर्कल ऑल ओव्हर जरी पकडला तुम्ही तरी विद्यार्थी मित्रांनो सगळ्या कॅटेगरीच्या जागा आणखी सर्वत्र उपलब्ध आहेत. मग आता 5वी मेरिट लिस्ट या ठिकाणी पब्लिश करायला GDS ला काही प्रॉब्लेम असायला नको, नक्कीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे. परंतु आता आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, GDS पुढची एखादी मेरिट लिस्ट पब्लिश करेल किंवा याच्यावरच सगळं GDS चा जो काय आहे तो क्लोज करेल, ह्या आपल्याला गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. म्हणून वारंवार चेक करणं आपल्याला सध्या तेवढंच आपल्या हातामध्ये आहे. सो तुम्ही पण चेक करत राहा. माझ्याकडे काही अपडेट आलं तर सर्वप्रथम तुमच्याकडे पोहोचण्याचं काम नक्कीच करेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या पुढच्या मेरिट लिस्ट वरती जास्त डिपेंडंट न राहता माझं सजेशन असं राहील की ही आली तर येऊ शकते, नाही तर नाही सुद्धा येऊ शकत. ओके, ह्या दोन्ही गोष्टी आता इनडायरेक्टली इंडिपेंडंट आहेत. कारण GDS जरी या ठिकाणी सर्व डिव्हिजन मध्ये जागा शिल्लक असल्या तरी नेक्स्ट GDS ची आपण मी तुम्हाला वारंवार सांगतो की जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये MTS असेल, पोस्टमॅन असेल, GDS असेल, त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग असेल, वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये की रिटन एक्झाम सुद्धा आहे. काही पोस्ट साठी सेम क्रायटेरिया असणार आहे, 10वी बेस वरती पर्सेंटेज वर सिलेक्शन कॅटेगरीनुसार असणार आहे. त्याच्यासोबत तुमची वयाची अट सुद्धा त्यामध्ये 10 ते 43 पर्यंत असणार आहे. काही रिझर्व्ह कॅटेगरीला सूट असणार आहे, ओपनला थोडी कमी राहील. असं वेगवेगळे त्याच्यामध्ये पण आहेत. म्हणून आता जर तुम्ही म्हणाल की आता पुढे करायचं काय, तर तुम्ही या 5व्या किंवा 4A मेरिट लिस्ट वरती पूर्णपणे डिपेंड न राहता पुढचा जो तयारी आहे आपली GDS त्याची तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. साइड बाय साइड तुमच्या इतर काही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास तुम्ही करत असाल तर तिकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आणि आणखी आनंदाची गुड न्यूज अशी की 5000 ग्रुप C च्या जागा त्या ठिकाणी पब्लिश झाल्या. त्याच्यामध्ये तलाठी आहे, वनरक्षक आहे, वेगवेगळे पद आहेत. जवळपास 5000 प्लस ची मेगा भरती आलेली. जर तुमचं वेल एज्युकेटेड असाल, चांगलं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही तिकडे सुद्धा नक्कीच फॉर्म भरू शकता. त्या रिलेटेड सुद्धा आपण व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. फक्त तुम्हाला काय करायचंय, चॅनलवर जायचंय, सगळे व्हिडिओ पाहायचे तर भरती रिलेटेड, आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. का? कारण की तुम्हाला असेच अपडेट्स यापुढे सर्वप्रथम मिळतील, रिअल अपडेट. सो तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल तुम्हाला असं वाटतं नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.